विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इथून पुढचे 10 दिवस जीव तोडून अभ्यास करायचे आणि मी तुमच्याकडून मॅथ्स जास्तीत जास्त करून घेणार आहे या लास्ट मोमेंटला. व्हिडिओची वाट बघा. हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच दुसरा व्हिडिओ तयार करणार आहे आणि तो अपलोड लगेच मी करणार आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला टार्गेट द्यायचं आहे. मला याच्यात बदल हवा आहे. मी जास्तीत जास्त मुलांचं बघितलंय, की बोर्डच्या एक्झाममध्ये जबरदस्त स्कोर करतायत. जबरदस्त. काय हा काय कमी स्कोर आहे व्हय? जबरदस्त स्कोर आहे. आणि सीईटीला तीच मुलं कमी स्कोर करतायत. मग मी असं का होतंय? हे विथ एक्झाम्पल तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. आणि मी एक न्यूमेरिकल जे घेणार आहे ना, ती फेव्हरेट म्हणजे सांगू तुम्हाला 2023 ला पण क्वेशन आलाय तो. 2024 ला पण आलाय. 2025 ला येऊ शकतो. पण तोच यावा असं काही नाही. तुम्ही द्या कुठला पण आम्ही करतोय. पहिली गोष्ट म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. काय दिलंय बघा रे याच्यात. त्यात असं दिलंय की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू टी प्लस 1/t. त्याचा स्क्वेअर केला की ही टर्म मिळणार आहे. याचा पण स्क्वेअर केला की इकडं टर्म मिळणार आहे. पण ब्रॅकेट स्क्वेअर केल्यावर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं तुम्हाला माहिती आहे. मग त्यांनी काय केलंय बघा, की पहिल्यांदा हे एक्स रेस टू 4 ची टर्म लिहिली आहे. इक्वेशन 1 मधले. हे जे दिलंय त्याचा स्क्वेअर करा म्हणजे एक्स रेस टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय रेस टू 4 प्लस इक्वल टू टी स्क्वेअर प्लस 2 प्लस 1/t स्क्वेअर आलं. आणि हे जे आहे ना टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर त्याची व्हॅल्यू ही टाका फ्रॉम 1 मग झालं काय एक्स रेस टू 4 ला एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 ला वाय रेस टू 4 कॅन्सल परत 2 ला हे 2 पण कॅन्सल आणि एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 1 उरलंय. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू काय उरलंय 1. आता मला म्हणायचंय काय बघा त्यांनी प्रूव्ह दॅट असं दिलंय. याचा अर्थ dy बाय dx ची व्हॅल्यू -1/x³ आली पाहिजे. हे नोट डाउन करून ठेवा. हे नोट डाउन करून ठेवा. ओके. आता मी तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष द्या आता. व्यवस्थित लक्ष द्यायचंय तुम्हाला. मला मिळालंय काय रे? की एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 1 मिळालंय. समजून घ्या. मी तुम्हाला 3 वेगळे आन्सर्स काढून दाखवणार आणि हीच गंमत आहे. सीईटी मध्ये तुम्हाला फायनल आन्सर ट्विस्ट करायला जमलं पाहिजे. तिथं गोंधळ होतोय मुलांचा. चला याचा स्क्वेअर रूट काढा. म्हणजे मला एक्स वाय इक्वल्स टू 1 मिळालं. चला इक्वेशन 2 म्हणतोय बरं का मी याला. चला डेरिव्हेटिव्ह काढूया. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड प्रॉडक्ट रूल प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म 1 येणार आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. मग dy बाय dx इक्वल्स टू मायनस वाय अपॉन एक्स. सीईटी मला आठवत नाही 22 का 23 साली हा प्रश्न जो आलाय त्यात हेच उत्तर दिलंय. हेच उत्तर दिलंय आणि हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे मला आन्सर मिळालंय पण मला ते आन्सर नाही मिळालं. मग मी आता करतोय काय बघा मला इथं एक्स क्यूब दिसतंय एक्स क्यूब. मग मी काय करतोय हे जे माझं आन्सर आलंय dy बाय dx ची व्हॅल्यू काय मिळाली मला मायनस वाय अपॉन एक्स. तर मी याला खाली एक्स स्क्वेअर वाय आणि वर सुद्धा एक्स स्क्वेअर वाय ने मल्टिप्लाय करतो. मग डिनॉमिनेटर मध्ये आलं का एक्स क्यूब वाय एक्स इंटू एक्स स्क्वेअर. पण न्यूमरेटर मध्ये काय मिळालंय एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर ज्याची व्हॅल्यू 1 आहे. मग एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअरच्या ऐवजी 1 लिहा. हे मायनस आहे ना हे जाऊ दे इकडं. आलं का आन्सर? दुसरं उत्तर मिळालं. आता मी काय करतोय बघा की हे जे dy बाय dx आहे याची व्हॅल्यू जी मायनस वाय अपॉन एक्स आहे याला मी मल्टिप्लाय कशानं करतोय बघा. एक्स इंटू वाय स्क्वेअर न मल्टिप्लाय करू का? एक्स इंटू वाय स्क्वेअर. खाली पण करू का मल्टिप्लाय? एक्स इंटू वाय स्क्वेअर म्हणजे मला मिळालं काय? 1 अपॉन एक्स इंटू वाय क्यूब. हे एक्स इंटू वाय क्यूब दॅट इक्वल्स टू -1. हो थांबा इकडे लिहायचं राहिलं. dy बाय dx हे अपॉन घेतलंय. हे बघा ना एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर आलं का 1? डिनॉमिनेटर मध्ये 1 तुम्ही इथे लिहू शकताय. म्हणजे मला मेन मुद्दा काय सांगायचा होता की हा न्यूमेरिकल तर इम्पॉर्टंट आहे. मग आता यात इम्पॉर्टंट असं आहे मी तुम्हाला सांगतो. आत्ताचा होमवर्क आहे पॅरामॅट्रिक इक्वेशन्स. पॅरामॅट्रिक इक्वेशन्स. मी काय करतोय बघा समजून घ्या. मी तुमच्यासाठी एक न्यूमेरिकल इथलं सिलेक्ट करतोय. ओके. विथ सोल्युशन बघूया बरं का भावानो काय काय दिलंय त्यांनी. जरा मी दुसरी स्लाइड घेईपर्यंत बघताय का तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे x इक्वल्स टू a रेस टू sin इन्व्हर्स t दिलंय. y इक्वल्स टू रूट a रेस टू cos इन्व्हर्स t दिलंय. आणि dy बाय dx इक्वल्स टू मायनस y अपॉन x घ्यायचंय. dy बाय dx इक्वल्स टू मायनस y अपॉन x. जेव्हा डेरिव्हेटिव्ह मायनस वाय अपॉन एक्स येतंय, तेव्हा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू कॉन्स्टंट येतोय. आता मी काय म्हणतोय पुस्तकात अजून आन्सर एवढं पानभर मोठं आन्सर आहे. बापरे! एवढं मोठं न्यूमेरिकल आहे. हां, मग जेईई लेव्हलचा प्रश्न आहे. हो. मग आता बघा तुम्ही थोडासा वेळ घ्या.
व्हिडिओ पॉज करा. पॅरामेट्रिक इक्वेशन फिनिश करायचंय आपल्याला. पण मी तुम्हाला थोडासा वेळ देतोय. मी जरा आता बाजूलाच उभा राहतोय. समजून घ्या. हे न्यूमेरिकल ट्राय करा. ओके. ठीक आहे. आता मी तुम्हाला सोडवून देतो. नीट लक्ष द्यायचंय. मी एक्सच्या स्क्वेअरला वायच्या स्क्वेअरनं मल्टिप्लाय करतो. ओके. मग मी एक्सचा स्क्वेअर केल्यावर ह्याचा स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल आणि मला मिळेल ए रेज टू साइन इन्व्हर्स टी इंटू प्रॉडक्ट घ्यायचंय वायचा स्क्वेअर म्हणजे येणार ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी. मग मला असं मिळालं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए रेज टू पाय बाय टू. कारण प्रॉपर्टी आहे साइन इन्व्हर्स टी प्लस कॉस इन्व्हर्स टी ची व्हॅल्यू पाय बाय टू असते. टॅन इन्व्हर्स प्लस कॉट इन्व्हर्सला पण पाय बाय टू असते. लक्षात घ्या ही प्रॉपर्टी आहे. झालं की मला कॉन्स्टंट मिळाला की मी काढतो याचा स्क्वेअर. मग एक्स वाय इक्वल्स टू ह्या रूट मध्ये काय फरक पडतोय. चला आता डेरिव्हेटिव्ह काढूया. बघा फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. आता सेकंड टर्म ऍज इट इज फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0 प्लस वायचं मायनस वाय इंटूचं अपॉन. कळालं का काय? कळालं का काय? 2 स्टेप मध्ये पटकन होतंय. लक्षात घ्या. तुम्ही डोकं चालवलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगू का? हे जे पॅरामेट्रिक आहे, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो हे न्यूमेरिकल आहे. हे टिपिकल न्यूमेरिकल आहे बरं का. एक्सची व्हॅल्यू ए टी बाय 1/t दिलंय. बीची एक्स वाय इक्वल्स टू बी टी बाय दिलंय आणि डी वाय बाय एक्स विचारलंय. स्क्वेअर करून सबट्रॅक्शन करा. हां, स्क्वेअर करून सबट्रॅक्शन केलंय. बऱ्याचशा टर्म्स कॅन्सलच होत आहेत लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॉन्स्टंट येतोय लक्षात घ्या. आणि इथं तुम्हाला तुमचं अँसर मिळते. तरी देखील लक्षातच घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जरा कळतंय का बघा. हे काय लिहिलं वाचा रे बी स्क्वेअर आणि इथे छापलंय ए स्क्वेअर. प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे छापलंय बी स्क्वेअर, इथे छापलंय ए स्क्वेअर. तेवढं पण तुम्हाला कळालं पाहिजे. निदान लास्ट मोमेंटला तुम्हाला हे करायचं आहे. पॅरामेट्रिक फिनिश करा. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच दुसरा देणार आहे. तेही टार्गेट असणार आहे. आत्ताचं पॅरामेट्रिक टार्गेट कंप्लीट करा. पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम बघा. एक्सरसाइज मध्ये टिपिकल दिसणारे प्रॉब्लेम बघा. पीवाय कडे जावा तेच दिसतील तुम्हाला. ओके. मी तुम्हाला सांगतो आपण एक्सरसाइज कडे गेलो की नाही इकडं. बघा आता ह्या पुस्तकातला जो एक्सरसाइज आहे, त्याच्यात पॅरामेट्रिक इक्वेशन 100% पुढे असणार ह्याच्यापुढे. हां. एक्सरसाइज 1.4 आहे. इथं पॅरामेट्रिक जे दिसतंय ना, ह्याच्यातले कितीतरी न्यूमेरिकल असे आहेत, की जे सीईटीत आहेत तसे आलेले आहेत. हे करण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.